मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली। कुर्ला LPS मार्गावर झालेल्या या मोठ्या अपघातात बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं। 7 जणांचा यात मृत्यू झालेला आहे। कुर्ल्यातील बस अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 31हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे। हा आकडा वाढूही शकतो। बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी अटक केली। अपघातात ब्रेक फेल झाल्यामुळे की चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे हा अपघात झालाय याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। कुर्ला अपघाताचं CCTV फुटेज समोर आले। या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती। 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे। अपघातात गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि MSF जवान जखमी झालेले आहेत। अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे। 11 डिसेंबरपासून पुढील 3 वर्षांपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे, तर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ आज संपणार आहे। लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली। लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलंय। आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत। 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे, मात्र त्यानंतर नियमानुसार ठेवलेली रक्कम द्यावी लागणार आहे। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। दरम्यान यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत। बुधवारी या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस असणार आहे। संघ लोकसेवा आयोगाकडून UPSC मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। दरम्यान UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर सगळ्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सगळ्या वॉर्ड्समध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे। यासाठी पालिका सुमारे 2000 मशीन्स घेणार असून त्या विभागनिहाय बसवल्या जाणार आहेत। हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी वाढल्याने मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे। दरम्यान माझगाव आणि वांद्रे कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे। नाशकात धार्मिक स्थळं जवळ असताना मद्य विक्री केंद्राला परवानगी दिल्यानं वाद झालाय। सातपूर इथल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। सातपूर परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। खासगी वाहनांची संख्या वाढल्यानं मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे। वाहनांच्या इंधनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून मुंबईत रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशांखाली नोंदवलं गेलं, तर सांताक्रूज केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामं येत्या 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सगळ्या विभागाला कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। रेल्वे प्रशासनानं स्थानकांमधील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्याकरता फलाटांवरील दुकानं दुसऱ्या टोकाला नेण्याचा निर्णय घेतला, परंतु अजूनही मोक्याच्या ठिकाणांची दुकानं कायम असल्यानं या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा प्रवाशांना झाला का याबाबत प्रश्न उपस्थित होतोय। PMPच्या ताफ्यात लवकरच 400 बस येणार आहेत, त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे। यातून दररोज सुमारे 3 लाख प्रवाशांची वाहतूक होणार आहे। नायलॉन मांजा, चीनी मांजा आणि चीनी दोऱ्याच्या वापरावर ठाणे महापालिकेकडून प्रतिबंध लावण्यात आलाय। दरम्यान पालिकेच्या पथकाकडून तपासणी मोहीम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे। या कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यांमध्ये जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, अशी मागणी 6000 कुटुंबांनी केली आहे. खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचं पंपिंग स्टेशन पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली आहे. या संदर्भातील पत्र पाटबंधारेकडून महापालिकेला देण्यात आलं. नागपुरात सोमवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 500 रुपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो 1900 रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे दरात ही वाढ झाली. सर्वाधिक साखर कारखान्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या 3485 रुपयांच्या FRP शिवाय जादा दाम कारखानदारांकडून मिळणारच नाही, ही अशी सद्यस्थिती आहे. बहुतेक कारखान्यांनी FRP शिवाय उसाला प्रतिटन किती दर जास्त देणार हे स्पष्ट केलेलं नाही. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यांतर्गत कांदा बटाट्याचे दर आवाक्यात ठेवण्यासाठी राज्याबाहेर कांदा बटाटा विक्री वाहतुकीला बंदी घातली आहे. बंगालच्या या भूमिकेमुळे बिहार, झारखंड, ओडिशात बटाट्याच्या दरात प्रति किलो 10 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. चाकण बाजार समितीत कांदा आणि बटाट्याची आवक घटली असून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे, तर कांद्याचे दर प्रति क्विंटल 5000 रुपयांवर स्थिरावलेत. एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. वनसेवक भरतीत शासनाकडून पदवीधरांची चक्क कोंडी करण्यात येते. वन विभागाच्या वनसेवक भरतीच्या जाहिरातीत पहिल्यांदाच कमाल शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. 12वीच्या पुढे शिकलेले सगळे भरती प्रक्रियेकरता चक्क अपात्र ठरणार आहेत. वनसेवकाच्या जाहिरातीत तब्बल 12,000च्या वर वनसेवकाच्या जागा भरल्या जाणार आहेत. मात्र 12वी पर्यंतच शिक्षण हवं ही अट घातल्यानं पदवीधर कोंडीत सापडलेत. त्यामुळे ही कमाल शिक्षणाची अट रद्द करावी अशी मागणी MPSCच्या परीक्षार्थींनी केली आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारूया. चंद्रकांत, खरं तर कोंडी आहेच, पण अजब कारभार सुद्धा आहे. म्हणजे 12वीच्या पुढे जे कोणी शिकले असतील त्यांना वनसेवक या पदासाठी जाताच येणार नाही का? हो, तसाच प्रयत्न आहे वन विभागाचा, किंवा तसं त्यांनी परिपत्रकच काढले. आता भरती 5 तारखेला यांनी हे परिपत्रक काढलंय. मुख्य वन संरक्षक जे नागपूरला बसतात त्यांनी या सगळ्या विभागीय वन संरक्षकांना हे पत्र पाठवले की भरती करताना तुम्ही हा निकष ठेवा. म्हणजे खरं तर आजपर्यंतच्या शासकीय भरतीत कधी कमाल शिक्षणाची अट नव्हती. म्हणजे वयाची अशीच किमान कमाल वय, पण शिक्षणाची ही फक्त किमान असायची. मी किमान एवढं शिकलेलं पाहिजे, त्याच्या पुढचं किती असलं तरी चालतं. पण इथं ही अट टाकल्यामुळे झालंय काय, जे 12वीचे पुढचे शिकलेले आहेत त्यांना हे भरती प्रक्रियेत सहभागी होता नाही. आणि याच्या मागे त्या वन विभागाचा दावा असा आहे की 12वी पर्यंतच्या मुलांना आम्ही संधी देऊ पाहतोय, कारण त्यांना संधी मिळत नाही. उच्च शिक्षित तिथं आले का ते तिथं भरती होऊ शकत नाही. हा जरी एक दावा झाला असला, पण यातनं बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मग आम्ही काय करायचं? आम्ही शिकायचं नाही का? हा महत्वाचा मागणी ह्या MPSC विद्यार्थ्यांची. आम्हाला एक तर नोकरी मिळत नाही, आम्ही अबकड असे प्रकार जिथं नोकरी मिळेल ती नोकरी मिळू पाहते, तर आम्हाला काय आडकाठी आणली जाते. तर हे अट तात्काळ रद्द करावी अशी सगळी लाखो MPSC विद्यार्थ्यांची मागणी. नक्की चंद्रकांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नवी दिल्लीमध्ये आज सकाळी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मार्कडवाडी इथल्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं रणकंदन आता पक्षीय पातळीवर तीव्र झालेलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मार्कडवाडीमध्ये रविवारी सभा घेतली. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजार समितीत पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे आता भाज्यांच्या दरांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. मेथी, पालक आणि शेपू तसंच कोथिंबिरीच्या 3 जुड्या रुपयात मिळत आहेत. नागपुरात गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून नागपुरात पारा 3.2 अंशांनी घसरला आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. पारा पुन्हा 12 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शहापुरात खैराची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांच्या सहकारी
महसुलाला चुना लावल्याची घटना शहापूर वनक्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली. शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून खैर झाडांची तोड करण्यात येत होती. जळगावच्या चाळीसगाव इथं रेल्वेत 2.5 लाखांची चोरी करणाऱ्या तिघांच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याच्या आजीला समज देऊन त्याला ताब्यात देण्यात आलं. कराड इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल 1.5 टन वजनाचा रेडा आणि 9.5 फूट लांब प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरतं. हा रेडा 38 महिन्याचा असून मालकाला महिन्याला 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून देतो. या रेड्याला पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली. भिवंडी तालुक्यातील वडपे गावात हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्तानं संपूर्ण गावात पालखी भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषा करत आबाल वृद्धांसह लहान थोरांनी सहभाग घेतला. नाशिकमधल्या फेम टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्याकरता आलेल्या टोळक्यानं दोघांना मारहाण केली. पार्किंगचे पैसे मागितल्यानं त्यांनी दीपक यशवंते यांच्यासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्यासह लोखंडी पाईपनं मारहाण केली. या प्रकरणी 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या ओझरमध्ये धारधार शस्त्रांनी एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे. नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन 75 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला. चांदवडच्या पुरातन रेणुकादेवी मंदिराजवळ ही घटना घडली. नागपूरमध्ये डान्स बारवर पोलिसांनी छापा घातलाय. 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डान्स बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागपुरात 1 किलो सोनं 28 लाखात देतो असं सांगून 18 लाखांची फसवणूक करून आरोपी फरार झाले. नागपुरातील कोंढाळी इथल्या एका धाब्यावर ही घटना घडली आहे. कोंढाळी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात असलेल्या हिरो होंडा मोटरसायकलचं शोरूम फोडून तब्बल 3 मोटरसायकली चोरून नेल्यात. सिन्नर भागातील सराईत गुन्हेगार प्रदीप रॉयची चौकशी केली असता मोटरसायकल सापडल्यात. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. भुसावळमध्ये दरोडेखोरांच्या ताब्यातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 7 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली.